आम्ही निघालो आहोत आणि मग अवकाश वगैरे काय घातलं मस्ती केला माझ्या रूप दाखवा आणि आता मी इथून शिकते रेनकोट घालून वगैरे निघालो. चलो देखते आज कितने मज़ा आता है, तुम भी देखो हम भी देखेंगे. चलो आगे क्या होता है. हो गाईस, कसे आहात तुम्ही सर्व. तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला समजलं असेल की मी फिरायला चालली आहे फॅमिलीसोबत आणि खूप मजा आली. तुम्हालासुद्धा मजा येईन व्लॉग बघताना. व्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि मी हा व्लॉग अपलोड थोडा लेट करते त्यामुळे सॉरी. आणि आता आज मामीचा बड्डेसुद्धा आम्ही तिथेच सेलिब्रेट करत होतो. मामीचा बड्डे आधीच झाला आहे बट तरी सेलिब्रेट करत होतो. चलो देखते क्या क्या होता है. तर गाईस आम्ही चाललो आहोत फिरायला आणि तुम्ही सर्व बघू शकता मी रेनकोट वगैरे घातला आणि आज खूप मजा येणार त्यामुळे लास्टपर्यंत ब्लॉग बघा. बाबा सी यू. तर देखते इथे मध्ये थांबलो आणि मी गाडीवर आलो होतो आणि मामा वगैरे बाकी सगळेजण इकोने गेलो होतो. तर मग आम्ही इथे काही स्नॅक्स घ्यायला थांबलो होतो. काही वेफर्स, खूप सारे वेफर्स वगैरे घेतले टाईमपास स्विमिंग इथे खायला. आणि इथे ना आम्ही एंट्री केली ना तर खूप सारे विलेज जे असतात ना रिसॉर्ट टाईप, फार्म हाऊस टाईप, ते सगळं इथं खूप लाईनशीर होतं. आणि त्यामधला एक हा प्यूज विला आहे आणि खूप बेस्ट विला आहे. मी तुम्हाला तर सजेस्ट करेन, फॅमिलीसाठी तर खूप मस्त आहे. आणि हा माझ्या मामाच्या ओळखीवर आम्ही गेलो होतो. तर मामाची ओळख आहे तर थोडा मला पैसेसुद्धा कमी केले होते त्या लोकांनी. तर मग तिथे गेलो आणि केक वगैरे घेऊन मामा वगैरे आले होते, जस्ट आले होते. आमच्या आधीच पोचले. मग आम्ही रूममध्ये वगैरे गेलो आणि ध्रुवला मी आज खूप दिवसाने भेटली बिकॉज मला जायला नाही भेटत जास्त करून. काय ध्रुव ध्रुव मारले चकली खात आहे, भूक लागली. ध्रुव मला ध्रुव मला दे ना मला ध्रुव मला आहे माझी मावशी आणि मामीने मस्त फ्रॉक घातला होता. ध्रुव कशी बघते तू, काय बघते. मस्त सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि सगळे चेंज करायला गेले होते. मग आम्ही ध्रुवनी आणि स्पृहासोबत फोटोशूट काढले. आणि हे जे आउटडोअरचं जो स्पेस एरिया होता तो खूप छान होता आणि रूमसुद्धा खूप मस्त आहे, मोठे आहेत. आणि मी खूप दमली होती बिकॉज कॉलेजमध्ये आली होती आणि खूप भूकसुद्धा लागली होती. मग लगेच चेंज वगैरे केला आणि मी बाहेर जाणं होतो स्विमिंग पूलमध्ये. बघा आता पुढे गाईज आता आम्ही इथे आलो आहोत आणि आता इथे मामीचासुद्धा बड्डे करणार आहोत आणि त्यांच्या बड्डेचीच पार्टी आहे. तर मी तुम्हाला पूर्ण इंटिरियरसुद्धा दाखवते याच्यामध्ये. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पूर्ण रूमचे ट्युटोरियल देते आणि खूप मस्त रूम्स आहेत, तुम्हीसुद्धा इथे प्रेफर करू शकता स्टेसाठी. चल दिखाते. समोर टी व्ही युनिट आहे, इथे ए सी आहे आणि इथे बेड आहे, इथे मेसी केला आता आम्ही. आणि इथे कपाट आणि गादे वगैरे आहेत आणि इथे वॉशरूम आहे आणि इथे वॉशरूम सुद्धा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही गेल्यावर थोडं रूममध्ये गेलो आणि त्यानंतर केक कट करायचा होता आम्हाला. आणि आम्ही ऑड डेमध्ये आलो होतो बिकॉज विकेंडमध्ये खूप गर्दी असते आणि त्यामुळे खूप गर्दीमुळे आणि सुट्टी पण नसते त्यामुळे मग आम्ही ऑड डेमध्ये आलो होतो. आणि मामींनी हे घरी स्टिच केलं होतं त्यांचं फ्रॉक, खूप छान वाटतं, तुम्ही बघू शकताय. आणि मग मामीसुद्धा खूप मस्त त्यांना घरी केलेली जी स्टिचिंग असते क्लोथ्स त्यांना खूप आवडतं. आणि इथे वेलवेटचा केक आणला होता मामाने आणि मग मस्त मामीचे फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि मग अशा प्रकारे आम्ही पुढे केक कट वगैरे केला आणि मग खूप एन्जॉय वगैरे केला. तुम्हाला पुढे दिसणारच आहे ब्लॉगमध्ये. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Monty, happy birthday to you, happy birthday Dhruv, birthday hey Dhruv, Dhruv का बर्थडे शुभकामना वाला मासी शुभकामना वाला बोल क्या बोलतो स्टार्टिंग में शुभकामना हे हवा ओय मी तिला सांगते माझ्या हातात नाही काय जागा हां मासी इधर दे एक मिनट इधर देखो दोनों जन देखे नहीं एक दूसरे को देख रहे थे.
काय खातोय तू बाबा तू काय काय ध्रुव मला पहिलं गाणं नाही ते काढा ना थोडे गाणं. कसे तुम्ही आता आम्ही मस्त हे लोक पण आता तयार झाले बघ असं परत 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 ए ध्रुव कशी पप्पी घेते बघू पप्पी कशी घेते पा कशी घेते बघू 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 हा हा चलो 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 हे मस्त भिजत आहे इथे बघा ए मोबाईल वर दीदी ती आवडते मी काय केलं का गाईज आता आम्ही इथे भिजत आहोत मी सुद्धा भिजते थोड्या वेळाने मी शूट करते तर पाऊस येत आहे त्यामुळे चालय आणि आता सगळे गेले आहे मामा आणि मामी यायचे आहेत आणि आता आम्ही नुसतं भिजूया चला देखते काय करत आहे परत परत इथं आता आमचे पप्पा बघा कशी उडी मारतात ते बघा का फुल उडी मारले त्यांना फुल स्विमिंग येते फुल स्विमिंग करतात आणि इथं माझ्या मम्मीला स्विमिंगच येत नाही इथं मामा आणि मामी सुद्धा येत आहेत आता मम्मी ध्रुवला घेऊन इथं उड्या मारते ए ध्रुव कसं वाटतंय तुला आणि इथे चेंज वगैरे करून मामी सुद्धा आल्या स्विमिंग पूलमध्ये आणि दिशा सुद्धा आली आणि ध्रुव ऑलरेडी मम्मीकडे स्विमिंग करत होता आणि ही स्ट्रो बघू शकताय त्या साईडला बेबी पूल होता ती त्या साईडलाच होती बिकॉज तिथे खोल होता दुसऱ्या साईडला मग इथे मामाने मस्त डुबकी टाकली स्विमिंग करत करत आणि इथे सगळे नाचत होते ती दारू येते ना ती मामा ध्रुवला घेऊन ना खांद्यावर नाचत होता बिकॉज त्याला मामीने कपडे चेंज करून आणलं त्याला थंडी विंडी वाजून पण त्याचं असं होतं का मला पाण्यातच जायचं तरी आम्ही त्याला पाण्यात नेलं आणि एकदम त्रास नाही काही नाही देत आमचं ध्रुव आणि मग इथे मस्त पप्पांनी चिकन पकोडे देत होते आम्हाला आणि खूप टेस्ट मस्त होती चिकन पकोड्याची आणि खरंच बेस्ट टेस्ट होती तिथे स्प्राईटसुद्धा आणलं होतं आणि भुजी मला खाली जायचं स्विमिंग पूलमध्ये नुसतं घाई करत होता तर इथे पकोडे खात खात आम्ही एन्जॉय करत होतो अक्षय पॅन्ट नीचे आहे इथे ना कॅफे बांधून आणले होते आणि मामा इथे मामाने चिकन लेग पीस चालत होता आणि त्याचं बघतोय गाईज आता खूप मजा येत आहे तुम्ही बघू शकताय नीट हळूहळू
नटीनं गाईस आम्ही तर तपस्या करायला बसलो होतो दोघी जणी. सॉरी काय असं नाही आहे. पप्पांनी माझी एक क्लिप घेतली. बघत होतो आम्ही ग्रॅव्हिटी आम्हाला पूल करते गळ्यावर घेतली ग्रॅव्हिटीने. ध्रुवीश जेवतोय आमचा. मोबाईलचं काय कळत नाही दिसा व्हिडिओ कॉल करके मम्मी इकडे बघ त्याला पाहू ना पाहताना. इधर हमारा ध्रुव रहा है, इधर हमारी स्लुआ पो रही है. तर इव्हनिंग स्नॅक्ससाठी आम्हाला 2 टाईप्सची भजी आले होते. एक कांदा भजी आणि एक बटाटा भजी. मस्त जर एन्जॉय करत करत आम्ही खाल्ले आणि त्यात पाऊस पडतं त्यात अजून भारी लागतात. कोणाकोणाला आवडतात भजी हे कमेंट सेक्शनवर नक्की सांगा. आणि मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला बाहेरचं सराउंडिंगसुद्धा दाखवणार होते. तर ह्या साईडला होतं एक साऊंड सिस्टीमचं हे होतं. त्यानंतर इथे प्लेग्राऊंड होता म्हणजे गार्डन होतं. मग इथे आम्ही मस्त एन्जॉय केलं थोड्या वेळ आणि नंतर फ्रेश व्हायला गेलो. चलो तर काय जाता आम्ही इथे रेडी वगैरे झालो. परत स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली. आता जेवायला चाललो आम्ही. रात्री 6:30 झाले आहेत. तर जेवायला चाललो. खूप गार वाटत आहे. चला बघूया मेन्यूमध्ये काय आहे. मेन्यूमध्ये मस्त तांदळाची भाकर होती, चिकन रस्सा, सुक्खं चिकन विथ जिरा राईस आणि सॅलड होतं. आणि माझी मावशीचा उपवास होता तिच्यासाठी व्हेज पनीर आणि मस्त वाटाण्याची भाजी, पापड, लोणचं असा मेन्यू होता. आणि जेवण खूप भारी होतं. बेस्ट जेवण होतं त्या काकांनी बनवलेलं. आणि ते आमचं सगळं आवरून चालू होतं. आमची गाडीसुद्धा आली होती. आणि तुम्हाला कसं वाटला व्लॉग हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि असंच सपोर्ट देत राहा आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. खूप छान विला आहे. बाय बाय.